एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात औरंगाबाद नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीबीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअप सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। नमस्कार। सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। मैत्री हे जीवनाचे अमृत आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातमी बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती महानगरपालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी दिलेल्या विशेष संधीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। 2 दिवसाच्या विशेष शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन कोट्यवधी रुपयांचा कर भरला। यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत भर पडली असून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक सहकार्य पुन्हा एकदा दिसून आला आहे। नमस्कार, मी भूषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 2 अमरावती महानगरपालिका अमरावती। माननीय आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे 2 दिवसीय मालमत्ता कर शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिराला मालमत्ता कर धारकांचा मोठा सक्रिय सहभाग मिळाला। अनेक मालमत्ता धारकांनी या शिबिराचा लाभ घेत महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ केलेली आहे। मी खऱ्या अर्थाने सर्व मालमत्ता धारकाचे आभारी आहे की या जो शिबिर घेतला या शिबिराचा त्यांनी लाभ उचलला आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेला असे सहकार्य करावे असे मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना विनंती करतो। या यशस्वी शिबिरामुळे हे स्पष्ट होतं की योग्य सुविधा आणि प्रोत्साहन दिल्यास नागरिकही आपली कर्तव्ये पार पाडण्यास तत्पर असतात। आयुक्त सौम्या शर्मा यांनी केलेल्या आव्हानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, ज्यामुळे शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीची चांगली वसुली झाली। महानगरपालिकेने अशाच प्रकारे नागरिकांना सहकार्य करण्याची आणि शहराच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। अमरावती शहराच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात आज एक उत्साही अध्याय जोडला गेला। महाशिवरात्रीचा उत्साह आणि महादेवाप्रती असलेल्या श्रद्धा एकत्र येऊन आज महाबली विश्वनाथ कावड ग्रुपच्या वतीने भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। तीर्थक्षेत्र रेवसा येथून सुरू झालेल्या या यात्रेनं संपूर्ण अमरावती नगरीला डीजे आणि ताशांच्या गजरात दुमदुमून टाकले। हजारो शिवभक्तांनी या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि भक्तमय वातावरणाची अनुभूती दिली।
अमरावतीतील ही भव्य कावड यात्रा म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर ती होती श्रद्धा, एकता आणि सामूहिक उत्साहाचं प्रतीक। डीजे आणि ताशांच्या गजरात हर हर महादेवच्या जयघोषात निघालेली ही यात्रा अनेकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली। तीर्थक्षेत्र रेवसायतून सुरू होऊन सातुर्णा येथे यात्रेचा उत्साहात समारोप झाला। महाबली विश्वनाथ कावड ग्रुपच्या या यशस्वी आयोजनामुळे अमरावती शहरात एक सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। इथे एका ग्रामपंचायत सदस्याने थेट महिला सरपंच आणि त्याच्या सासूलाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। हा वाद जमिनीच्या एका प्रश्नावरून सुरू झाला आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं। पोलिसात या प्रकरणी विनयभंग आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत। अमरावती चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। शुक्रवारच्या दिवशी महिला सरपंच आणि त्यांच्या सासूबाई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आल्या होत्या। त्यांनी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र उर्फ राजेंद्र मधुकरराव उल्ले यांना त्यांच्या जमिनीबद्दल काही प्रश्न विचारले। यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला। हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हात उगारले। ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। सुदैवाने ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या फुटेजमध्ये त्यांच्यातील वाद आणि हाणामारी स्पष्टपणे दिसत आहे। घटनेनंतर महिला सरपंचांनी तात्काळ ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। त्यांनी सदस्य राजेंद्र उल्ले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या तक्रारीवरून राजेंद्र उल्ले यांच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार करीत आहेत। तरी होती अमरावतीमधून आलेली एक अत्यंत गंभीर घटना। लोकशाहीच्या सर्वात खालच्या स्तरावर काम करणाऱ्या या प्रतिनिधींचं जर असे हिंसक वर्तन केले तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अमरावती जिल्ह्यातील मुळशी येथे एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत। ज्या क्षणाची अमरावतीकरांनी अनेक वर्षांपासून वाट पाहिली तो क्षण आज प्रत्यक्षात येत आहे। आज येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित आहेत। या महाविद्यालयामुळे या भागाच्या विकासाला नक्कीच गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। चला पाहूया या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास उपस्थिती लावली। त्यांच्यासोबत राज्याचे मत्स्य व्यवसाय व कॅबिनेट मंत्री नितेश राणे, महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। या महाविद्यालयामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या भूमिपूजन सोहळ्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शविली। यामध्ये तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, मेळघाटचे आमदार केवलराम काडे, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा समावेश होता। तसेच माजी खासदार नवनीत राणा यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती। प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी आशिष एरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि जिल्हा ग्रामीणचे एसपी विशाल आनंद यांनी सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली। या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होईल आणि मत्स्यपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल। हा प्रकल्प अमरावती जिल्ह्याच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। मुळशी येथे सुरू होणारे हे मत्स्य विज्ञान महाविद्यालय केवळ एक इमारत नाही तर अमरावतीच्या आणि संपूर्ण विदर्भाच्या विकासाचे नवे दार उघडणारे केंद्र आहे। यामुळे येथील तरुणांना मत्स्य व्यवसायाचे आधुनिक शिक्षण मिळेल आणि त्यांना रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होतील। या भूमिपूजन सोहळ्याने अमरावती जिल्ह्याच्या विकासाची एक नवी पहाट सुरू केली आहे, यात शंका नाही। आजच्या घडामोडींमध्ये एक विशेष बातमी आहे जी आपल्या माणुसकी आणि संवेदनशीलतेची आठवण करून देते। पश्चिम बंगालमधील एक गरीब व्यक्तीचा मृत्यू धामणगाव रेल्वे येथे झाला आणि त्याच्या कुटुंबाकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते। पण अशा परिस्थितीत काही सामाजिक संघटना आणि पोलिसांनी पुढे येऊन माणुसकीचे एक अनोखे उदाहरण सादर केले। पाहूया ही सविस्तर बातमी।
ही घटना धामणगाव रेल्वे येथे घडली आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथील 45 वर्षीय सुभाष संचो उराव कामासाठी पुण्याला जात असताना त्यांचा धामणगाव रेल्वे येथील पुलाखाली मृतदेह आढळलाय. दत्तापूर पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात तब्बल 4 किलोमीटर चालत जाऊन पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधला. सुभाष यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, त्यामुळे त्यांना धामणगाव येथे येणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत काही सेवाभावी संस्थांनी एकत्रित येऊन पैसे गोळा केलेत आणि कुटुंबियांना येथे आणलेत. सिटी न्यूज प्रतिनिधींनी ही माहिती लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष विनोद तिर्ले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रणजित पाटेकर आणि भोई समाजाचे युवा नेते सूरज मेश्राम यांना दिली आहे. त्यानंतर या सर्वांनी मिळून अंत्यसंस्काराची तयारी केली आहे. माहेश्वरी ओसवाल ट्रस्टनेही या कार्यासाठी मदत केली. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश थातोड, मनोज धोटे, संदीप तिरपुडे आणि अभिजित जाधव यांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यासाठी आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी खूप मदत केली आहे. त्यानंतर हिंदू स्मशानभूमीत लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, दत्तापूर पोलीस आणि अक्षय खरडतड, सोनू खान, सूरज मेश्राम यांनी स्वतः सरण रचले. मृतकाच्या नातेवाईकांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पडला. या कठीण प्रसंगात मदत केल्याबद्दल मृतकाच्या पत्नी आणि नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानलेत. सुभाष संचो उराव हा व्यक्ती मालदा ते पुणे येथे कामासाठी जात असताना धामणगाव रेल्वे येथील बडबड्या पुलाजवळ रेल्वेने पडून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ही घटना पोलीस स्टेशन दत्तापूर यांना कळताच त्यांनी भर पावसामध्ये 2 ते 3 किलोमीटर चिखल तुडवत त्या मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे आणून त्याचा पोस्टमॉर्टम केली आणि त्यानंतर त्याच्या परिवारातल्या लोकांना कळवून त्यांना देखील इथे बोलवण्यात आले. त्यांच्या परिस्थिती अत्यंत नाजुकीची होती आणि काही सेवाभावी संस्थेनं त्या लोकांना इथे धामणगावमध्ये पोचण्यास मदत केली आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या कुटुंबियासमेत लहुजी शक्ती सेना व पोलीस कर्मचारी, काही सेवाभावी संस्था, धामणगाव येथील नागरिक यांच्या उपस्थितीत आज त्याच्या मृतदेहाला सर्व सोयीस्कर पार पाडत अग्नी देण्यात आला. तर या घटनेतून हेच सिद्ध होते की आजही माणुसकी जिवंत आहे. लहुजी शक्ती सेना, दत्तापूर पोलीस आणि इतर सर्व मदत करणाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता खरंच कौतुकास्पद आहे. यामुळे एक गरीब कुटुंबाला या दुःखाच्या प्रसंगात मोठा आधार मिळाला. चिखलदरा तालुक्यातील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीच्या दुर्घटनेमध्ये एका निरागस मुलीचा बळी गेला तर 3 मुली गंभीर जखमी झाल्यात. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय मदत जाहीर, आमदार काळे यांनीही केली आर्थिक मदत. आम्ही या घटनेचा सखोल आढावा घेतला असून जखमी विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 8 मतदारसंघाच्या चिखलदरा तालुक्यामध्ये राहणाऱ्या वसंतराव नाईक आश्रमशाळेमध्ये झालेली दुर्घटना, या दुर्घटनेमध्ये पाण्याची टाकी कोसळून 3 मुली गंभीर झाल्या आणि 1 मुलीची मृत्यू झाली होती. त्या मुलीला संस्थेकडून 7 लाख रुपये मदतीला देण्यात आली. आदिवासी अप्पर आयुक्त यांच्याकडून आणि संस्थेकडून एकूण 7,25,000ची मदत ही आमदार केवलराम काळेच्या माध्यमातून झाली. एकूण ही घटना काय होती, वसंतराव नाईक आश्रमशाळेची अधीक्षिका आपल्यासोबत आहे, जाणून घेऊया. 6 ते 7चा जेवणाचा टाईम होता आणि मुलं मुली सगळे जेवणाकरता बसलेले होते. तर काही मुले जेवण करत होते नेहमीप्रमाणेच. काही मुली खरकटं टाकण्याकरता टाकी, सिमेंटची टाकी आणि प्लास्टिकची टाकीमधला जो भाग आहे आणि नेहमी त्यांची जी खरकटे टाकण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी खरकटं टाकण्याकरता विद्यार्थिनी आणि मुलं मुली जात होते आणि अचानकच टाकीचा उजवा भाग खाली कोसळला आणि त्यामध्ये 4 मुली म्हणजे आतमध्ये होत्या. तर एक राधिका हिरा जामुनकर वर्ग 9वा आणि सुमरती सोमा जामुनकर वर्ग 8वी आणि राणी मुंगसा धांडे वर्ग 8वी आणि अनिशा भुरिया शेलूकर वर्ग 9वी अशा 4 मुली होत्या.
तर आम्ही तसंच जसं कोसळला भाग तसंच आम्ही अधीक्षक सर, मी, आमचे सर्व चतुर्थ कर्मचारी, सर्व जेवढेही तिथे हजर होतो तेवढे सगळे आम्ही लगेच धाव घेतली आणि त्या मुलींना त्या मलब्यातून बाहेर काढलं आणि लगेच गाडीमध्ये बसून आम्ही हॉस्पिटलला त्यांना भरती करण्यात आलं, प्रायव्हेट हॉस्पिटलला रावत. तुमच्या शाळेच्या इमारती जीर्ण झाली म्हणून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे का, किंवा ती जीर्ण झाली किंवा काय कारण होतं की ती तुम्हाला माहिती नाही मिळाली त्याची? नाही, त्या संदर्भात तर सर मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मला या शाळेमध्ये बदली होऊन 2च वर्ष झाले. याबद्दल तर मला काही कल्पना नाही आहे. शाळेचं म्हणजे जागाही बदलणार होती असं काही विषय? हां, शाळेची जागाबद्दल सांगू शकते की ज्या ठिकाणी आता मुलींचं हॉस्टेल आहे, वसतिगृह आहेत, तर त्याच ठिकाणी जागेचं बांधकाम आपण चालू करणार होतो. तिथेच शाळेची पण व्यवस्था आणि त्याच ठिकाणी मुलामुलींचं हॉस्टेलची पण व्यवस्था, स्वयंपाकगृह वगैरे, म्हणजे टोटल शाळा आपण त्या ठिकाणी बांधकाम सुरू करणार होतो. एकूणच आता उपचार कसा, याची तब्येतबद्दल आपण आढावा घेतला? हो, मुली इथे दवाखान्यामध्ये आणल्यानंतर मुलींचा उपचार खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर रावत यांच्या हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर दवाखाना डॉक्टर साहेबांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि त्यांचा उपचार खूप चांगल्या पद्धतीने केला. आणि विशेष म्हणजे तसेच आमचे संस्थेचे अध्यक्ष गौरवभाऊ काळे साहेब, आमदार साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुलींना सहकार्य केलं आणि आजपर्यंतचा त्यांचा पूर्ण खर्च पण संस्थेकडूनच होत आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची म्हणजे कुठल्याही प्रकारची कमी पडू नाही देत आहे. आणि केवलराम काळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलींच्या उपचाराची दक्षता घेतलेली आहे आणि काळजी घेतलेली आहे. एकूणच या संपूर्ण विषयानंतर जी मृतक मुलगी आहे सुमर्ती, तिला काय मदत करण्यात आली आहे पूर्ण तुमच्याकडून, संस्थेकडून आणि आदिवासी आयुक्तांकडून? हां, जी मृत मुलगी आहे सुमृती सोमा जामुनकर गांगरखेड्याची, त्या मुलीला संस्थेकडून अपर आयुक्त यांच्याकडून 7 लाख रुपये 7,25,000ची मदत देण्यात आलेली आहे आणि तिचा अंतिम संस्कार पण खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. क्या हुआ था उस दिन, दुर्घटना क्या हुई थी और अभी उपचार कैसे शुरू है? आपको वहाँ क्या हुआ हमारे को नहीं मालूम सर, हम तो गांव में था. हमारे को सर ने फ़ोन लगाया, गाड़ी से लेने आया था, हम आ गए. क्या हुआ था फिर? हाँ, क्या हुआ था फिर बच्चों को, तुम्हारे बच्चों को नॉर्थ स्कूल में हुआ, हमारे को नहीं मालूम. यहाँ पर देखने? हाँ, यहाँ पर हम देखने पाया. यहाँ इलाज कैसा हुआ? इलाज अच्छा हो रहा है. कितने करा इलाज, कौन आया था? सब सरों मिलने पाते हैं, डॉक्टरों ने सब. और कौन है? चलो, अध्यक्ष आमदार साहब सब आते हैं. हमारे को केवलराम काळे ने हमारे बच्चों को प्राइवेट अस्पताल में भर्ती किया, उन्होंने हमारा सब अच्छा किया, उनको बहुत बहुत धन्यवाद. आता बरी आहे तब्येत त्यांची, एकीचं ऑपरेशन झालेलं आहे, दोघांची आज त्यांना सुट्टी येऊन राहिली, व्यवस्थित आहे, चांगली आहे प्रकृती. आले तेव्हा कशी स्थिती? मार लागलेला होता, 3 पेशंट होते, एकीचं पायाला फ्रॅक्चर होतं आणि दोघांना किरकोळ मार होता, एकीचं दुसऱ्या पेशंटला पायाला फ्रॅक्चर होतं पंजाला. आता तिघांची प्रकृती चांगली आहे. डिस्चार्ज 2 जण डिस्चार्ज होते, एक आहे सर. उस दिन बच्चों ने खाना खा रहा था तो उनको वो कराटा फेंकने गया था, तो उनको वो अचानक से टाँकी गिर गया, तो उनको मालूम नहीं थे. अडेक्सा में 2 गुर्जी उन सब था, फिर इनको उठाया, फिर दवाखाना लाया, फिर इलाज कराया. क्या है सब टाइम पर इनको सब सुविधा मिली? हाँ मिली. उपचार आपका सही हुआ अस्पताल में? हाँ. कौन कौन आया था? पूरा अलेक्सा मैडम, गुर्जून, पूरा चपरासी, पूरा मामा. और संस्था के जो आमदार वगैरह? अध्यक्ष, आमदार, मर गए वालों को पैसे भी दिया, केवलराम काळे ने, सबका धन्यवाद. रानी मुंसलाते. क्या हुआ था उस दिन मैं पानी ढाक दे रहा था तो अचानक से धक्का लग गया, उसमें पता ही नहीं चला और वैसा हो गया. उसके बाद तो मैं उठ के एक साइड बाजू हो गया. फिर बेड के नीचे दुखने लग गया तो और इधर दवाखाना में लेके आ गया. उपचार कैसा हुआ? दवा गोली
और सलाइन सफा किया। अच्छा है, अभी तबीयत कैसी? अच्छा है ना। युवती मेळघाट येथील आश्रमशाळेतील दुर्घटनेची सविस्तर माहिती। या दुर्घटनेने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने तात्काळ मदतीची घोषणा केली असली तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे। आम्ही या घटनेचा पाठपुरावा करत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा सध्या पर्यटकांनी गजबजून गेला आहे। मृग नक्षत्राच्या पावसानंतर सातपुड्याच्या पर्वतरांगांनी हिरवी शालू पांघरल्याचं विलोभनीय दृश्य अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक येथे गर्दी करत आहेत। मात्र या गर्दीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नियमाची पायमल्ली ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे। याच विषयावर अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून। मेळघाटातील चिखलदरा हे निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे। विशेषतः शनिवार आणि रविवारच्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात। या वाढत्या गर्दीला योग्य दिशा देण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। चिखलदराकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आणि परत येण्यासाठी घाटांग धरणी मार्गाने जाणे पर्यटकांना बंधनकारक करण्यात आलंय। परंतु या नियमांकडे अनेक पर्यटक दुर्लक्ष करीत आहेत। काही ठिकाणी तर नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचंही समोर आलं आहे। मोजरी पॉइंटवर लावलेले काही सुरक्षा स्ट्रक्चर काही असामाजिक तत्वांनी तोडल्याच्या घटना घडल्या आहेत। एवढंच नाही तर पंचबोल पॉइंटवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत। याशिवाय चिखलदरा येथे छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत। या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक पर्यटन स्थळावर पोलिसांची नियुक्ती आवश्यक असताना अनेक ठिकाणी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे नियमांची पायमल्ली सर्रास होत आहे। तर दुसरीकडे भीमकुंड येथे मोठ्या गाड्यांना प्रवेश बंद असल्यामुळे पर्यटक नाराज आहेत। मात्र साखर तलाव देवी पॉइंटवरील बोटिंग आणि पाळण्यांमुळे पर्यटकांचे मनोरंजन होत आहे। वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने काही महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला असला तरी प्रशासनाला यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे। चिखलदऱ्याच्या नंदनवनात निसर्गाची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे। केवळ प्रशासनाच्या नियमावर अवलंबून न राहता पर्यटकांनी स्वतःहून शिस्त पाळली तर या पर्यटक स्थळाचे सौंदर्य आणखी शांतता टिकून राहील। त्यामुळे प्रशासनाची ही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे गरजेचे आहे, जेणेकरून पर्यटकांना कोणतीही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही। त्यांचे वीकेंड आनंददायी होईल। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। सकाळच्या सत्रात दिलेल्या या फोन कॉल नंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांची धावपळ उडाली। काय आहे ही धमकी, कुणी दिला हा कॉल आणि काय कारवाई सुरू आहे? 3 ऑगस्ट रोजी सकाळी नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे। ही धमकी डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर देण्यात आली होती। गडकरी सध्या नागपूरच्या जयप्रकाश नगर मेट्रो स्थानकाजवळील एन्निको हाइट्स या इमारतीत वास्तव्यास आहेत। त्याचवेळी महाल परिसरातील त्यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण सुरू आहे। याच दोन्ही ठिकाणांना लक्ष्य करून धमकी देण्यात आल्याचे समजते आहे। धमकी मिळताच राणा प्रतापनगर आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले। दोन्ही ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला। बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉडने संपूर्ण परिसरात तपास केला। या दरम्यान ही धमकी फेक असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून पोलिसांनी तत्काळ तांत्रिक माहितीच्या आधारे एक आरोपी ताब्यात घेतला आहे। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या घटनेला गांभीर्याने घेत असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे।
या घटनेमुळे नागपूरकरांमध्ये चिंता निर्माण झाली असली तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मॉर्निंग अराउंड 9 बजे हमारा 112 का नंबर पे एक कॉल आया था. तो कॉल में ऐसा बोला गया था कि आज नितिन जी गडकरी सर के घर में हमने बॉम्ब डाला है, वो बॉम्ब फूटने वाला है, ऐसा हमको इन्फॉर्मेशन आया है. तो इमीडिएटली हमारा बॉम्ब स्क्वाड वगैरह हमने एक्टिवेट किया है. इमीडिएटली वहाँ पे जाके घर का सर का सिक्योरिटी को इन्फॉर्म कर दिया है. हमारा ऑफिसेस का विजिटेशन भी हुआ है. पूरा घर का हमने बॉम्ब स्क्वाड के थ्रू चेक किया है, बट उसमें कुछ हमको मिला नहीं है. फिर हमको समझ में आया कि ये हॉक्स कॉल है. तो इमीडिएटली जिस नंबर से हमको कॉल आया वो नंबर को हमने ट्रेस किया, उसका लोकेशन वगैरह निकाला. फिर उसका हमने इसमें नेटगेट का भी यूटिलाइजेशन किया. नेटगेट से हमने डिटेल्स निकाला, उसका एड्रेस निकाला और हमें उसको इमीडिएटली गुना दाखिल करके उसको अरेस्ट भी किया है. अभी आरोपी हमारे ताबे में है. सर, क्या कारण था जो उसने कॉल किया, क्या बताया उसने? अभी तक वो इन्वेस्टिगेशन चालू है. उसके ऊपर उसका कारण क्या था, क्या है, वो जैसे इन्वेस्टिगेशन जैसे जाता है तो उसके हिसाब से हम आपको बताएंगे. कितने आरोपियों को अरेस्ट किया सर, उनके नाम पे? एक ही आरोपी को अरेस्ट किया है अभी एज ऑफ नाउ. जिसकी नंबर से कॉल आया है, जिसकी ताबे में है, उमेश राउत करके है, उसको हमने अरेस्ट किया है, हमारे ताबे में है. उसका नाम है उमेश राउत करके. सिर्फ एज ऑफ नाउ ओनली 1 अक्यूज्ड है. उमेश राउत का कोई सर बैक हिस्ट्री है? नो, अभी हमने चेक भी किया, उसका कुछ पूर्व इतिहास है कि नहीं, बट उसमें कोई अभी तक हमको कोई गुना उसके ऊपर प्रीवियसली कुछ गुना वगैरह दाखिल नहीं हुआ है. ये हमको अभी तक सर, ऐसा बोला जा रहा है कि उमेश राउत के फोन से किसी और ने फोन किया, तो क्या इसमें और भी आरोपी बनने की शंका? हाँ, इन्वेस्टिगेशन चालू है इसमें. तो हमको जैसे जैसे इन्वेस्टिगेशन होगा, जिसने किया है, क्या इंटेंशन है, वो सब जैसे इन्वेस्टिगेशन होगा उसमें हमको पता चल जाएगा. तो हम आपको इन्फॉर्म क्या काम करता है सर उमेश राउत? एक वहाँ पे एक बियर, एक देसी दारू का अड्डा है शायद, तो उसमें वो सर्वर मन के काम करता है. तो अभी बेसिक इन्फॉर्मेशन आया है. अभी आपको जैसे और ज्यादा डिटेल्स आता है तो हम आपको बताएंगे. गडकरी यांच्या घराला दिलेली ही धमकी खोटी असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी अशा प्रकारच्या घटनांमुळे देशातील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय. आरोपीला अटक झाली असली तरी त्यामागील उद्देश काय होता आणि ही केवळ मजा होती की काही षडयंत्र, याचा तपास आता पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खजरी गावात शेतशिवारात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात आहे की आत्महत्या हे अद्यापही स्पष्ट झालं नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरीच्या शेतशिवारात दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृत तरुणीची वय 25 ते 30च्या दरम्यान असावे आणि ती छत्तीसगड राज्यातील असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करीत आहेत आणि लवकरच या प्रकरणाचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या मृत्यूचं गूढ काय आहे याबद्दल कुजबूज सुरू आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर या घटनेमागील नेमकं कारण समोर येईल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदळ ग्रामपंचायतीत सध्या राजकीय वादाचे वारे जोरात वाहत आहेत. उपसरपंचांनी सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अतिक्रमण आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मात्र आता या आरोपांवर सरपंचांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आरोप फेटाळत उपसरपंचावर सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. सौंदड ग्रामपंचायत जी नेहमीच तालुक्यात चर्चेत असते. याच ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी 20 जुलै रोजी एका पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांच्यावर गावात झालेल्या कथित अतिक्रमण व लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
परंतु आता या आरोपानंतर सरपंच हर्ष मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सावंगी येथील सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. त्यांनी उपसरपंचाचे सर्व आरोप बिनबुडाचे, तथ्यहीन व केवळ वैयक्तिक द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी म्हणाले की गावात शाश्वत विकास कामे सुरू असून कोणतेही आर्थिक गैरप्रकार झालेले नाहीत. उपसरपंच फक्त गावात जातीय तेढ व राजकीय अस्थिर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खोट्या आरोपांच्या आधारावर माझी व माझ्या कुटुंबियांची सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. यावेळी सरपंचांनी स्पष्ट सांगितले की त्यांनी उपसरपंचांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे आणि या बाबतीत कायदेशीर लढाई लढली आहे. पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार, गावकरी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संपूर्ण गावात या वादामुळे मोठी चर्चा सुरू आहे. खरे कोण आणि खोटे कोण हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही, म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला. कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला. त्याच्यावर मानहानीचाही दावा केला. आपण त्याच्या विरुद्ध 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे. एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल, आणि याच्यापूर्वी पण त्याला GSTच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या दावा ठोकलेला आहे. त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सोनगडच्या जनतेला आव्हान आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे. कारण की लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे. उपसरपंच विरुद्ध सरपंच असा हा संघर्ष आता न्यायालयीन व सामाजिक पातळीवर पोचलेला दिसतोय. आरोप प्रत्यारोपाच्या या खेळात सत्य काय आहे हे चौकशी अंती स्पष्ट होईलच, पण ग्रामपंचायतीचे प्रश्न बाजूला ठेवून हा संघर्ष कुणाच्या हिताचा हा खरा प्रश्न आहे. सिरोंचा तालुक्यातल्या एका गावातील गंभीर समस्येकडे आपण आज तुमचं लक्ष वेधणार आहोत. जाफराबाद चेक ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 4 गावांची अवस्था बिकट आहे, जिथे सध्या मूलभूत सुविधाही पोचलेल्या नाहीत. रस्ते, नाल्यांची दुर्दशा, खराब स्वच्छता यामुळे नागरिकांचं जीवन कठीण झालंय. या समस्येचं मूळ नेमकं कुठे आहे आणि यावर तोडगा कधी निघणार हे पाहूया आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून फक्त 32 किलोमीटरवर असलेल्या जाफराबाद चेक ग्रामपंचायती अंतर्गत 4 गाव येतात. इथल्या नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. गावांमध्ये पक्के रस्ते नाहीत, ज्यामुळे पावसाळ्यात चिखलातून वाट काढण्याशिवाय पर्याय नसतो. ग्रामस्थांनी अनेकदा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी ग्रामपंचायतीकडे निवेदनं दिली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नाल्यांची अवस्था तर त्याहूनही वाईट आहे. नाल्यांमधील गाळ काढला जात नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी हे सांडपाणी रस्त्यावर वाहतं. सर्वत्र चिखल आणि दुर्गंधी पसरलेली आहे, ज्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्या भागांमध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे रुग्ण आढळले असतानाही प्रशासनाने यातून धडा घेतलेला नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. स्थानिक प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. जाफराबादसह इतर 3 गावांमध्ये सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे, पण त्यांना या जबाबदारीचा विसर पडल्याचं स्पष्ट दिसतं. एकीकडे विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना सिरोंचा तालुक्यातल्या या गावातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, नाल्यांच्या समस्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर कधी लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे. नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात हीच अपेक्षा. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट.
वाघोला ब्रिजवर आज सकाळी एक भीषण अपघात घडला। भरधाव वेगात असलेल्या एका कारचा ताबा सुटल्याने ती डिवायडरच्या ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर कोसळली। सुदैवाने या अपघातात चालक बचावला आहे। या घटनेमुळे मुंबईतील रस्त्याच्या दुरावस्थेचा आणि सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रविवारी पहाटेच्या सुमारास अंधेरीहून बांद्राच्या दिशेने MS02 FR 5135 क्रमांकाची एक कार वाकोला ब्रिजवरून भरधाव वेगात जात होती। अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या मधल्या सिमेंटच्या डिवायडरवर आदळली। हा अपघात इतका जोरदार होता की कार पलटी होऊन डिवायडरच्या पलीकडे विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन कोसळली। या अपघातात कारचा मोठा चुराडा झाला, मात्र सुदैवाने गाडीच्या एअरबॅग्स उघडल्याने चालकाचा जीव वाचला। त्याला किरकोळ दुखापत झाली असून तात्काळ त्याला जवळच्या BMC रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक ओला चालकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे गेल्या अनेक दिवसांपासून डिवायडरचे दुरुस्तीचे काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा सूचना किंवा अडथळे दिलेले नाहीत। त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या गंभीर घटनेनंतर तरी प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वाघोला येथील या भीषण अपघाताने रस्त्याची सुरक्षा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या अपघाताची दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे। अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे। लातूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। औसा तालुक्यातील चलबुर्गा पारडीजवळ क्रुझर गाडीचा भीषण अपघात झालाय। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचा पूर्ण चक्काचूर झालाय। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीलजवळ रविवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। लातूरकडून निलंग्याकडे भरधाव वेगाने जात असलेली क्रुझर गाडी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली। अपघातावेळी गाडीत काही प्रवासी होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। काहींना किरकोळ मार लागला असून त्यांना जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गाडीचा वेग खूप जास्त होता आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन उलटली। घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली आणि अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत निर्माण झाली होती ती सुरळीत केली। अपघाताचे कारण चालकाचा निष्काळजीपणा असल्याची प्राथमिक माहिती आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही, मात्र अशा घटना आपल्याला वाहन चालविताना सतर्क राहण्याची आठवण करून देतात। महाराष्ट्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे। आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं अहमदपूर ते मंत्रालय पायी आंदोलन केलं, पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्याने आता आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे। आज त्यांनी सरकारचा निषेध म्हणून मुंडल आंदोलन सुरू केलं। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील सहदेव होनाडे या शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या आणि इतर मागण्यांसाठी तब्बल 365 किलोमीटर पायी चालत मुंबईतील मंत्रालयापर्यंत मजल मारली। एवढा मोठा प्रवास करूनही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही। या दुर्लक्षामुळे होनाडे संतप्त झाले। त्यांनी परसंडा पाटी ते रोकडोबा मंदिरापर्यंत दंडवत घालून सरकारला सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली। यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतात उभे राहून सरकार मायबाप मेले असा जाहीर उद्गार करत मुंडन आंदोलन केलं। या आंदोलनामागच्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कर्जमुक्ती, भावांवर योजना, सोयाबीन खरेदीतील फरक रक्कम, कृषी पीक विमा ट्रिगर पुन्हा लागू करणे, रोजगार हमी योजनेच्या थकीत रकमा, गोशाळांप्रमाणे शेतकऱ्यांना गायीसाठी अनुदान आणि शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे। यापूर्वी होनाडे यांनी जलसमाधी आंदोलनाचीही घोषणा केली होती, परंतु पोलिसांच्या विनंतीनंतर ती तुर्तास थांबविण्यात आली। सरकारच्या मौनामुळे होनाडे यांचा हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे। शेतकऱ्यांच्या या संतप्त भावनांकडे सरकार कधी लक्ष देणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मंत्र्यांकडून याबाबत कर्जमाफी, त्याच्यानंतर भावांतर योजना, अनुदान, या सगळ्या गोष्टी ज्या विविध मागण्या मी पुढे ठेवल्या होत्या त्या मागण्यावर अद्याप विचार होत नसल्याने मी आज परचंडा येथे रोकडोबा पाटी येथून रोकडोबा महाराजाला पायी दंडवत घालत खांद्यावर नांगर घेऊन साकडं घातलं की बाबा या सरकारला सद्बुद्धी दे। आणि याबरोबर जलसमाधी आंदोलन होतं,
पण पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून जलसमाधी आंदोलन मी रद्द केलेलं आहे आणि यापुढे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करणार आहे। तसेच दिल्लीकडे हिवाळी अधिवेशनाला मी शेतकरी आत्महत्या आणि त्याच्या पुत्राची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकरी आत्महत्यावर उपाययोजना करण्याची विनंती करणार आहे। एका शेतकऱ्याची ही संघर्ष गाथा महाराष्ट्रातील शेती तज्ञांचं स्थितीचं विदारक वास्तव्य आहे। पाहिला पायी चालायची आणि डोक्यावरचं मुंडन करण्याची वेळ येऊनही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। सरकार यावर काहीतरी निर्णय घेईल का आणि शेतकऱ्यांच्या या मागण्यांना न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बर्धा वेगात असलेल्या क्रेटा कारने 2 पादचाऱ्यांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हा अपघात नेमका कसा घडला आणि त्यानंतर काय घडामोडी झाल्या पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर खुलताबाद रस्त्यावरील नंद्राबाद येथे हा भीषण अपघात झालाय। भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कार क्रमांक 24 BH 5663 या कारने रस्त्याने पायी चाललेल्या 2 व्यक्तींना जोरदार धडक दिली। या अपघातात अशोक यादवराव घुसडे आणि ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघातानंतर क्रेटा चालक घटनास्थळावरून पळून गेला। मात्र ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास सुरेश तावणे यांनी त्वरित त्याचा पाठलाग सुरू केला। म्हैसमाड रोडवरील जरबक्ष उर्स मैदानात त्यांनी आरोपी चालकाला त्याच्या पत्नीसह थांबवून ताब्यात घेतलं। प्राथमिक माहितीनुसार हा चालक सैनिक असल्याचे समोर आलं आहे। रक्ताने माखलेली ही क्रेटा कार खुलताबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे। या घटनेनंतर मृतांना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेण्यात आलं आहे। सध्या खुलताबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। पायी जाणाऱ्या 2 व्यक्तींचा क्रेटा कारच्या धडकेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे। पोलिसांनी वेळीच केलेल्या कामगिरीमुळे आरोपी चालकाला पकडण्यात यश आलं। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। नांदेड, कंधार आणि आता भोकर आरोग्य व्यवस्थेचा बट्टाबोळ झाल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयातील उंदीराच्या प्रकरणानंतर आता भोकर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची अक्षरशः हेळसांड होत असल्याचं चित्र आहे। पिण्याच्या पाण्याची गैरसोय, प्रचंड घाण आणि उपचाराअभावी रुग्णांची होणारी सस्यहोलपट या सगळ्यांमुळे आरोग्य यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाचा कारभार किती गलथान आहे हे पुन्हा एकदा उघड झालं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा पाय उंदराने कुरतडल्याचा आरोप झाला होता। त्यानंतर कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातही एका रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या 2 प्रकरणांची चर्चा थांबते ना थांबते तोच आता भोकर ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे। या रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, परंतु उपचारासाठी तिला इथून तिथं फिरवण्यात आलं। डॉक्टरांना भेटण्यासाठी वर जा खाली जा असं सांगण्यात आल्यामुळे उपचाराअभावी या महिलेला खूप त्रास सहन करावा लागला। गड्डा झाला मग काय म्हणायचं? आपली व्यथा सांगताना या महिलेला अश्रू अनावर झालेत। तर दुसरीकडे याच रुग्णालयातील एका रुग्णाच्या हातावर सलाईन सुरू असताना डासांचा मोठा थवा हल्ला करत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे। रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, सगळीकडे प्रचंड घाण आणि अस्वच्छता पसरलेली आहे। रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधीक्षकांकडे याची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं रुग्णांनी सांगितलं आहे। या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उडत चालला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या ठिकाणी खूपच अस्वच्छता असून मच्छरांची हातावरती एक 5-25 मच्छर बसले होते। पहिलेच बिमार असून या ठिकाणी अस्वच्छतेमुळे मच्छर डासा चावून अधिक बिमार होण्याची शक्यता आहे। या प्रशासनाला येथील अधीक्षक जे आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांना सुद्धा मी मेसेज आधीही केला होता, आजही केला। त्यानंतर जिल्ह्याचे जे आपले शल्यचिकित्सक आहेत त्यांना सुद्धा मी मेसेज टाकला, परंतु याकडे
आरोग्य प्रशासन किंवा वरिष्ठ बिलकुल अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत आणि येथील जे स्टाफ आहे ते स्टाफ देखील रुग्णांची एक प्रकारे हेळसांड करत आहेत, त्याकडे लक्ष द्यायला सुद्धा कोणी तयार नाही। रुग्ण येऊन अर्धा तास या ठिकाणी बसतात। मला जवळपास 7 ते 8 उलट्या झाल्या होत्या, तरी अर्धा तास बसल्यानंतर उपचाराला सुरुवात झाली। माननीय कळसकर साहेब माझे ओळखीचे असल्यामुळे त्यांनी तात्काळ मला बघितल्यावर घेतले, परंतु अगोदर इथले कुठलेही कर्मचारी किंवा नर्स वगैरे लक्ष द्यायला तयार नाहीत। वरून मोठ्या भाषेत उंच आवाजात बोलतात, थांबाना, येऊ द्या ना, बसू द्या ना, बघूत ना, म्हणजे रुग्णांची त्यांना थोडीही काळजी नसल्यासारखे दिसून येते। नांदेड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची ही अवस्था अत्यंत गंभीर आहे। एकामागोमाग एक असे प्रकार समोर येऊनही प्रशासन याकडे का दुर्लक्ष करीत आहे, हा मोठा प्रश्न आहे। गरिबांना आणि सर्वसामान्यांना मिळणाऱ्या उपचाराची ही अवस्था असेल तर रुग्णांनी जायचं तरी कुठे? या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। आपण नांदेड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा पाहणार आहोत, जिथे एका नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पद्धतच बदलून टाकली आहे। या शाळेचे नाव आहे मातरडा येथील जिल्हा परिषद शाळा। या शाळेने नो बॅक बेंचर्सचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं वाढ होण्यास मदत होणार आहे। नांदेडच्या मातरडा येथील जिल्हा परिषद शाळेने शिक्षणात एक नवा आदर्श घालून दिला आहे। मुख्याध्यापक रवी ढगे यांनी मल्याळम चित्रपटातून प्रेरणा घेऊन नो बॅक बेंचर्स हा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमांतर्गत वर्गातील विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आलाय। आता विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने सरळ रांगेत न बसता यू आकाराच्या व्यवस्थेत बसतात। यामुळे कोणताही विद्यार्थी मागे राहत नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे समान लक्ष राहते। नमस्कार, माझे नाव मारुती ज्ञानेश्वर शिंदे, मी आता 7वी मध्ये शिकत आहे। आमच्या शाळेमध्ये यू आकाराने बसण्याची पद्धत निर्माण केली आहे आणि त्या पद्धतीमुळे जे मागे बसत होते ते आता सन्मान बसत आहे आणि ज्यांना वाटतं की मी मागे बसून पुढे बसाव, आता कोणाच वाटत नाही की मी मागे बसतो पुढे बसतो असं वाटत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना पण फायदा होतो की माझा अभ्यास वाढला आहे, तर वाटतं थोडं त्यांच्या मनामध्ये येतं की माझा अभ्यास वाढला, मी आता हुशार झालो। म्हणजे जेव्हा ते पुढे बसत होते त्यांना वाटत होतं की मागाची म्हणत होती की पुढच्यांनाच हुशार आहे तर सर त्यांनाच बोलतात, मागाच्यांना का बोलत नाही। मग त्यामुळं आमच्या सरांनी एक आव्हान केले की संपूर्ण वर्गांमध्ये यू आकाराने बसण्याची पद्धत काढावी, म्हणून अशा पद्धतीमुळे संपूर्ण वर्गांमध्ये यू आकाराने बसण्याची पद्धत निर्माण केली आहे आमच्या सरांनी। आणि आम्हाला वर्ग खोल्यांची कमी होत आहे, त्यामुळे आम्हाला थोडा वर्ग खोल्या जास्त पाहिजे आहेत। या बदलामुळे पाठीमागे बसलेले विद्यार्थी अभ्यासात हुशार नसतात, ही जुनी कल्पना आता मोडीत निघाली आहे। पूर्वी पुढे बसण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये होणारे वादही आता थांबले आहेत। या नवीन आसन व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांनाही खूप आनंद झाला आहे। विद्यार्थ्यांच्या मते आता शिक्षकांचे लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यांवर असल्याने त्यांच्या शंकाचे निरसन लगेच होते आहे। मुख्याध्यापक रवी ढगे यांच्या मते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चितच वाढेल। हा उपक्रम इतर शाळांसाठी एक प्रेरणास्थान ठरू शकतो। नक्कीच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा ही शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मागील अनेक दिवसापासून मी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवतोय। भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून मी सुरुवातीला विद्यार्थ्यांना जापनीज आणि जर्मन भाषेचे धडे सुद्धा दिलेले आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांकडून मी काय शिकलो, विद्यार्थी स्वतःहून शिकले, या पद्धतीचा उपक्रम मी घेतला। तसेच मार्च 2023 पासून वृक्ष वाचनालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय हा एक उपक्रम आम्ही राबवत असतो। दर शनिवारी मुलं एका झाडाखाली बसतात, 1 तास वाचन करतात। नुसतं वाचन करत नाहीत, वाचलेल्या पुस्तकाचं मनन सुद्धा करतात। तसेच प्लॅस्टिक मुक्त शाळा, विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दर्जाची समस्या कोणत्या आहेत त्या समस्या सुद्धा समजणं गरजेचं आहे। त्या समस्या कधी समजतील, जेव्हा आपण जागतिक दर्जाचे दिवस शाळेत साजरे करू आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दिवस ते साजरे करतो आणि विद्यार्थ्यांसोबत साजरे केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होताना मला दिसतो। जसं की तुम्ही विचारलात की बॅक बेंचर्स ही संकल्पना, केरळमध्ये जो चित्रपट आहे सानार्थी कुट्टनम हा एक मल्याळम भाषेमधला चित्रपट, जेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून मी पाहिलं की त्या चित्रपटामध्ये एक सीन आहे की त्याच्यामध्ये बॅक बेंचर्स, नो बॅक बेंचर्स, म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो, तुम्ही ज्या शाळेत शिकलात तेव्हा आपण काय करत होतो, पुढे बसणारे मुलं वेगळे, मागे बसणारे मुलं वेगळे अशी संकल्पना होती। परंतु आता तसं राहिलेलं नाहीये। सगळ्यांना एक समान शिक्षणाची संधी आपल्याकडे संविधानानं दिलेली आहे।
ती संधीचं सोनं करण्यासाठी ही एक नो बॅक बेंचर्स ही संकल्पना पुढे आली असं म्हणायला हरकत नाही. आणि हा जेव्हा मी उपक्रम शाळेमध्ये इतर शिक्षकांची सहकार्याची मी चर्चा केली, त्यांनाही आवडलं. काही हरकत नाही सर म्हणले, आपण करूया. आणि हे संकल्पना राबवत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आमचं लक्ष जातं. आज जे विद्यार्थी अभ्यासात मागे होते ते मुलं आज पुढे आलेले आहेत. म्हणजे एक समान शिक्षण त्यांना मिळत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम या योजनेतून झाले असं मला वाटते. आणि मोठ्या प्रमाणावर मुलांना आनंद निर्माण झालाय. ते मुलं आनंदानं प्रत्येक गोष्टी शिकतात. आणि जे नो बॅक बेंचर्स मध्ये अजून एक फायदा सांगायचा असेल तर शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या जे पटसंख्या कमी होत आहेत त्या पटसंख्या याच्या पुढे कमी होणार नाहीत. कारण अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना शाळा नकोशी वाटते, पण ह्या योजनेमध्ये मुलांना शाळा आवडते. कारण शिक्षक आणि जो कोणी असेल तो त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. एखाद्याला लढ म्हणण्याची एक प्रेरणा देण्याचं काम ह्या योजनेत होते. कारण आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या टेबलपर्यंत जातो, त्याची वही तपासतो, त्याचं काय चुकले ते सांगतो. मग त्याला वाटतं की सर माझे आहेत आणि ही शाळा माझी आहे. ही भावना निर्माण होण्यासाठी ही संकल्पना नक्कीच यशस्वी होताना दिसत आहे. मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती करेन की आपल्याकडे विद्यार्थी संख्या जिथे जास्त आहे तिथे ही योजना राबवायला कुठेतरी अडचण निर्माण होते. तर भविष्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदच्या वर्ग खोल्यांचं स्ट्रक्चर सुद्धा बदलावं लागेल. मोठ्या प्रमाणात जर वर्ग खोल्यांची लांबी रुंदी जर केली तर जास्तीत जास्त विद्यार्थी सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होतील असे मला वाटते. तर अशा प्रकारे नांदेडच्या मातर्डा शाळेने एक लहानसा बदल करून शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठा सकारात्मक परिणाम घडून आणला आहे. नो बॅक बेंचर्स सारखे उपक्रम केवळ शिक्षणातच नाही तर विद्यार्थ्यांमधील समानता आणि आत्मविश्वास वाढविण्याचाही मदत करतील. पुन्हा भेटूया अशाच बातम्यांसोबत. नमस्कार. तर दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात औरंगाबाद नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीबीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअप सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.